त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण उरलेल्या आठवणी. काळ पुढे सरकत गेला, पाऊस थांबला, हिवाळा गेला, पुन्हा उन्हाळा आला. गाव हळूहळू पूर्वीसारखं दिसू लागलं. मंदिरात पुन्हा घंटा घुमू लागल्या. यात्रांची चर्चा सुरू झाली. रस्त्यावर माणसं दिसू लागली. पण काही गोष्टी कधीच पूर्वीसारख्या झाल्या नाहीत. त्या पुरातन वाड्यासारख्या वाडा आता कायम बंद होता. मोठ्या लाकडी दरवाजा लटकणारं ते कुलूप पावसाने आणि उन्हाने गंजायला लागलं होतं. खिडक्यांवर धुळीचा थर बसला होता. अंगणात गवत उगवलं होतं. पिंपळाची सुकलेली पानं दरवाजासमोर साचून राहिली होती. एकेकाळी हास्याने भरलेलं ते घर आता फक्त आठवणींचं ओझं सांभाळत शांत उभं होतं. गावातील लोक तिथून जाताना नकळत आवाज कमी करायचे. काही वृद्ध अजूनही मंद आवाजात म्हणायचे, काय दिवस होते त्या वाड्याचे. मग काही क्षण शांतता पसरायची, कारण प्रत्येकाच्या मनात त्या घरासोबत कुणीतरी जिवंत होतं. सारंग अनेक महिन्यांनी त्या रस्त्याने पुन्हा चालत आला. तो बदलला होता. चेहऱ्यावर पूर्वीसारखं शांतपण होतं, पण डोळ्यात आता कायमचा हरवलेला उतरलेला होता. तो वाड्यासमोर येऊन थांबला. वाऱ्याने जुन्या झाडांवरच्या फांद्या हलत होत्या. दूर डोंगरावर संध्याकाळ उतरू लागली होती. त्याची नजर त्या कुलपावर स्थिरावली. गंजलेलं, शांत, अचल, जणू त्या घराने आतल्या सगळ्या आठवणी कायमच्या बंद करून ठेवल्या होत्या. सारंग हळूहळू पुढे आला. त्याने हात पुढे करून त्या कुलपाला हलकासा स्पर्श केला. थंड लोखंड, पण त्या स्पर्शाने त्याच्या मनात कितीतरी आवाज जागे झाले. वैदेईचं हसणं, मुरली काकांचा आवाज, अंगणातील गोंधळ, खिडकीमागचं ते शांत स्मित. त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले. त्याने वर पाहिलं. ती खिडकी अजून तशीच होती. पडदा मात्र आता स्थिर होता. ना हलकं हसू, ना पैंजणांचा आवाज, फक्त शांतता. पण सारंगला अजूनही कधी कधी वाटायचं, ती तिथेच उभी आहे, त्याच्याकडे पाहत, हलकंसं हसत. मला विसरू नकोस. तो शेवटचा संदेश त्याच्या मनात अजूनही जिवंत होता आणि त्याने तो कधी विसरण्याचा प्रयत्नही केला नाही. संध्याकाळी मंदिरातली आरती सुरू झाली. घंटांचा आवाज पुन्हा डोंगरावर तरंगत आला. सारंगने डोळे मिटले. वाऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर हलकासा स्पर्श केला. त्या स्पर्शात त्याला पुन्हा एकदा वैदेईची आठवण जाणवली. काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, पण त्या संपतही नाहीत. त्या जुन्या वाड्यांसारख्या काळाच्या एखाद्या कोपऱ्यात शांत उभ्या राहतात, गंजलेल्या कुलपामागे आठवणींमध्ये जिवंत. आणि त्या संध्याकाळी त्या बंद वाड्यासमोर उभा असलेला सारंग स्वतःच एका अपूर्ण प्रेमकथेची शेवटची आठवण बनून राहिला होता. हा होता आपला आजचा भाग. उद्याच्या भागात बघणार आपण रिकामं अंगण. ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.